वर पाय. खाली डोकं वर पाय. डीपीचा रस्ता झालाच पाहिजे. डीपीचा रस्ता कॅन्सल झालाच पाहिजे. डीपी मंजूर झालेलं आम्हाला आता 8 दिवसापूर्वी कळालं. त्यानंतर आम्ही आता हरकती घ्यायला आलो होतो. आम्हाला असं समजलं की 9 गावांचा डीपी आहे आणि या 9 गावांमध्ये लोकांच्या घरांवरती व शेती जागांवरती आरक्षण टाकण्यात आलेले आहे नव्या डीपी मध्ये. तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाला अनेक जागी इरिगेशनच्या जागा आहेत, तशाच देवस्थानच्या जागा आहेत, भरपूर सरकारी जागा आहेत. या सरकारी जागेचं जर प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध आहेत त्याच्यावरती आरक्षण त्यांनी टाकावं, जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. तसेच लोकांची जी आता घरं जातात त्या घरांचा बी विचार करावा आणि हा जो डीपी पडलेला आहे याचा पुनर्विचार करावा. अम्युनिटीज मध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत, तिथं सुद्धा आरक्षण ते टाकू शकतात. कारण आता जर सध्या पाहिलं सरकारी जागा, जर आता तुम्ही पाहिलं सरकारी जागेवरती भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे. तिथं शासन कोणतंही लक्ष देत नाही व त्यांना कुठलाही तिथनं शासनाला महसूल येत नाही. असं असताना शासन फक्त गोरगरिबांवरती अन्याय करत आहे. त्यामुळे आम्ही क्रांती शेतकरी संघटनेच्या तर्फे मी अमोल नाना तुपे आंदोलनाचा इथे इशारा देतो. येत्या काही काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. मी लोगो काळभोर वस्तीमध्ये राहते. माझं अर्ध्या गुंठ्यामध्ये घर आहे आणि 30 वर्ष झाले माझे मालक वारलेले. मला 2 मुली आहेत, एकीचं लग्न झालं, एकीचं लग्न नाही झालं. ती माझी धाकटी मुलगी कलाकार आहे. काम उद्या काम नाही कलाकार ते ह्या पासून होते. मी बँकेतनं कर्ज घेतलं, सहकारी बँकेत लोन फेड झालं 5 वर्षे. घर कुठे मी जाणार कुठं? मुलीचं लग्न करणार कसं? मी घर नको झालं तर तुम्ही दुसरीकडनं डीपी काढा, आमच्या इकडनं फक्त रद्द करा. माझं नाव स्वाती सोनवणे. मी काळभोर वस्तीमध्ये सोपाननगर ए मध्ये असते. माझं 2.5 गुंठ्याचं घर आहे, जागा आहे, ते सगळं जात आहे माझं डीपी प्लॅनमुळे. त्याच्यामध्ये माझे लहान मुलं आहे, 4 वर्ष झाले. माझे मिस्टर नाहीये, ते कोरोनामध्ये गेले. तर आता लहान मुलं आहे माझं 13 वर्षाचा मुलगा आहे, त्याला आतापासून झोप नाहीये. तर आता आम्ही काय करायचं? मला हा डीपी प्लॅन नको आहे, माझं घर मला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला, मला डीपी प्लॅन नाही पाहिजे.